हिंगोलीच्या कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी लोकशाहीवरच नांगर फिरवल्याचं पाहायला मिळालं। संतोष बांगर मतदान करताना मतदान केंद्रात ईव्हीएम मशीनच्या जवळ उभं राहून त्यांनी घोषणाबाजी केली। ज्या मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जायला परवानगी नाही त्या मतदान केंद्रात संतोष बांगर चक्क मोबाईल घेऊन गेले। एवढ्यावरच हे महाशय थांबले नाहीत, त्यांनी ईव्हीएम मशीनच्या समोर मोबाईल कॅमेराही सुरू केला। संतोष बांगर मतदान करताना त्यांच्या कार्यकर्त्यांचा गराडा पडला होता। कार्यकर्त्यांनी देखील मोबाईल कॅमेरे सुरू ठेवले। एवढं कमी की काय, संतोष बांगर यांनी ईव्हीएमच्या जवळ घोषणाबाजीही केली आहे। हा सगळा ड्रामा केल्यावर, नियमांचं वस्त्रहरण केल्यावरही बांगर यांचं मन भरलं नाही। त्यांनी त्यांच्याजवळ उभ्या असलेल्या महिला मतदाराला मतदानाबाबत विचारायला सुरुवात केली। या प्रकरणामध्ये बांगर यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। दस्तूर खुद्द आमदार लोकांना सांगायला लागलेत, तुला बघून घेईन, तुला कापून टाकीन, कोण मोबाईलच आतमध्ये नेतोय आणि त्या मतदारांना धमकावतोय, ह्याच्यावरती मतदान करा। काय चाललंय काय या महाराष्ट्रात? आमदार संतोष बांगरांनी खरं तर लाच सोडलेली आहे। गोपनीयतेचा भंग नाही, आचारसंहितेचा भंग केलाय। दंडुकेशाही दडपशाहीच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्वतः हातात मोबाईल घेऊन त्या ठिकाणी घोषणा देत आहेत, मतदानाला सांगत आहेत की या निशाणीवर मतदान करा। खरं तर आमदार संतोष बांगर यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे। निवडणूक आयोग जर जिवंत असेल, आमचं तर म्हणणं आहे निवडणूक आयोग मिळेल आहे, पण निवडणूक आयोग जर जिवंत असेल तर आमदार संतोष बांगरावर कारवाई करेल। संबंधित त्या बूथवरच्या सर्व अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे, त्या पोलिसांना निलंबित केलं पाहिजे। बिहारची पेक्षाही वाईट परिस्थिती आमदार संतोष बांगरांनी हिंगोलीमध्ये करून ठेवलेली आहे। यांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसता येणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे।